या बॉटलमध्ये काय आहे माहिती आहे का? ॲलोवेरा जेल, तेही घरच्या घरी बनवलेलं. आणि आता ॲलोवेराचे फायदे तर तुम्हाला सांगायची काही गरजच नाही, कारण खूप सारे ॲलोवेराचे फायदे आहेत जे की सगळ्यांनाच माहिती आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आज ना पूर्णपणे ढगाळ वातावरण झालं आहे आणि बघू शकाल तुम्ही पूर्ण ढग आलेत आणि थंडीचं तर काही विचारूच नका. थंडी तर अशी पडली आहे ना, फक्त बर्फ पडायचाच तेवढा बाकी राहिला आहे. तोही पडला असता म्हणजे स्वित्झर्लंडला जायचं एक स्वप्न पूर्ण झालं असतं. असो, तर इथे बघा ॲलोवेरा इतका मोठा झाला आहे ना माझ्या कुंडीमधला. अगदी छोटंसं झाड लावलं होतं आणि आता इतका मोठा असा झाला आहे, अगदी एवढा मोठा झाला आहे की त्याच्या खाली छोटी छोटीशी रोपटी आलेत, ती खाली दबून गेलेत. मग म्हटलं आज थोडंसं याची हार्वेस्टिंग करूया. तर ह्याची जी वरची मोठी पानं आहेत ना, ती काढायचा असा विचार चालला आहे. पण सगळी नाही काढणार, फक्त जी पानं छोट्या छोट्या रोपट्यांवरती आलेत ना, फक्त तेवढीच काढणार. आणि त्याच्यामध्ये एक तुळशीचं झाड पण आलं आहे खूप छान असं. तर चला आता हे काढून घेते पटकन. आता मी एकच विचार करते की मोबाईल नेमका ठेवायचा कुठे, कारण तुम्हाला हे कट करताना पण दाखवायचं होतं मला. तर जशी ही पानं तोडायला घेतली ना, तशी मला अजून एक 2-3 छोटी छोटी अशी रोपटी त्याच्या मुळाशी दिसली. तर म्हटलं आता जर पानं काढायची आणि त्या रोपट्यांना जागा करायची म्हटली तर ह्या मोठ्या ॲलोवेराची सगळी पानं काढावी लागतील मला. त्यापेक्षा आपण एक काम करू, नवीन कुंडी आणून त्याच्यामध्ये ही छोटी छोटी रोपटे आहेत ती शिफ्ट करून घेऊ. तर आता ना फक्त एक 2च पानं मी इथं मोठी मोठी अशी काढून घेतलेत. याच्यावरती बघा व्हाईट कलरचे स्पॉट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ॲलोवेरा असतात, म्हणजे एकदम पूर्णपणे ग्रीन, थोडासा येलोइश आणि अशा प्रकारचा एक असे असतात. तर हा माझ्याकडे हा वाला आहे. आणि त्यानंतर इथे बघा माझी मेहंदी. तर मी ना खूप दिवसांनी मेहंदी काढली, म्हणजे मी दिवाळीला ना गावी मेहंदीचा कोन घेऊन गेले होते. पण गावाकडे ना इतकी कामं असतात सणावाराचं की काही विचारूच नका, वेळ जरासुद्धा मिळत नाही. तर तो कोन मी तसाच परत आणला होता आणि काल वेळ भेटला म्हणून मी काढली होती, खूप दिवसातून काढली. तर माझी मेहंदी तुम्हाला कशी वाटली ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता हा जो ॲलोवेराची जी पानं काढून घेतलेली होती ना, तर ती स्वच्छ अशी धुवून घेतली. त्याचे मोठे मोठे असे काप करून घेतले. त्यानंतर त्याच्या बाजूचे जे काठे आहेत ना ते काढून घेतले आणि त्यानंतर वरचा पानाचा भाग आणि खालचा पानाचा भाग असा वेगळा करून त्यातला जो बल्ब आहे ना व्हाईट कलरचा गर किंवा बल्ब म्हणतो आपण, तर तो मी काढून घेतलेला आहे आणि तो डायरेक्टली पाण्यात टाकला पहिल्यांदा. कारण ना काही जणांना हे तसंच लावलं तर चेहऱ्यावरती इन्फेक्शन होऊ शकतं किंवा इरिटेशन होऊ शकतं, जसं की मला होतं डायरेक्ट लावल्यानंतर. म्हणून मी हा पाण्यात टाकते. पण ते जास्तच असं बुळबुळीत होत होतं, त्याच्यामुळं मग काय केलं, अगोदर या एका दुसऱ्या बाऊलमध्ये हा पूर्ण गर मी काढून घेतला. आता एवढा असा गर मला हा भेटलेला आहे. आता इथे थोडंसं ना ग्रीन जे पान आहे ते त्या बल्बवरती राहिलेलं आहे, ते तुम्ही हाताने असं काढून घेऊ शकता, घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि आता हा जो पूर्ण गर आहे तो मी पाण्यात टाकून स्वच्छ असा धुवून घेतला, कारण मला ॲलोवेराचं थोडंसं चेहऱ्याला म्हणा किंवा स्किनवरती थोडंसं इरिटेशन जाणवतं. त्यासाठी मग मी हा असं धुवून घेते आणि असं धुवून घेतल्यानंतर मग थोडंसं इरिटेशन कमी होतं किंवा पूर्णपणे संपून जातं. तर आता पानांमधला गर काढून झाल्यानंतर या पानांमध्ये बघा थोडा गर शिल्लक राहतोच शेवटी. मग आता हा सुद्धा ना आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही. काय करायचं, याच्यावरती चाकूने अशा प्रकारे कट्स लावून घ्यायचे खूप सारे. आणि आता जर तुमच्यासुद्धा चेहऱ्यावरती माझ्या चेहऱ्यासारखं इरिटेशन होत असेल किंवा तुमचीसुद्धा स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल, तर थोडंसं पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आणि मग चेहऱ्यावरती अशा प्रकारे मसाज करायचं. ते पानच हातात पकडायचं आणि अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावरती ते जेल लावून त्याचा छान असा मसाज द्यायचा. आणि अलगद अशा हाताने, एकदम असं घासून नाही द्यायचं, अगदी असं वरच्यावर हात धरायचा आपला किंवा बोटं धरायची आणि पूर्ण चेहऱ्यावरती, डोळ्यांवरती, डोळ्यांच्या पापण्यांवरती, पूर्ण चेहऱ्यावरती छान असा मसाज द्यायचा. ते पूर्ण पान सुकल्यानंतर पुन्हा दुसरं पान घ्यायचं, त्याच्यावरती पुन्हा तशाच पद्धतीने चाकूने कट्स लावायचे, त्यातला ज्यूस बाहेर येईल. मग तो ज्यूस पुन्हा पाण्यामध्ये बुडवायचा, डिप करायचा आणि पुन्हा चेहऱ्यावरती घेऊन अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावरती मसाज द्यायचा. मस्त अशी स्किन चकाकते बघा. तर असा मसाज करून झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल हाताने सुद्धा मसाज करावा छान असा, तर तुम्ही त्याच्यावरती हाताने सुद्धा मसाज करू शकता. आता इथे मी ॲलोवेरा छान असा चेहऱ्याला लावून दिलेला आहे. आता याला छान असं 1-2 तास सुकू द्यायचं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता हा जो ॲलोवेराचा गर काढून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी न टाकता छान असा मिक्सरला फिरवून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा.
त्यानंतर हा गाळणीतून छान असा गाळून घ्यायचा। आता हा गाळून घेतलेला जो रस आहे किंवा ॲलोवेरा जे जेल आहे ना, हे आपल्याला छान अशा एखाद्या स्वच्छ अशा बरणीत स्टोअर करून ठेवायचं आहे। आणि हा जो वरती गाळ राहतो किंवा वरती जो चोथा राहतो तो तुम्ही केसांसाठी वापरू शकता, केसांना छान असं मसाज देऊ शकता, किंवा हाताचं किंवा पायाचं मेनिक्युअर पेडिक्युअर करण्यासाठी सुद्धा वापरू शकता। आणि हा स्वच्छ असा निघालेला जो ज्यूस आहे तो एखाद्या छानशा बरणीत अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवायचा। आठवडाभर हा जो ज्यूस आहे किंवा हे जे ॲलोवेरा जेल आहे हे छान असं टिकतं, जास्त दिवसही राहू शकतं, पण आपल्याला फक्त आठवडाभराचंच करून ठेवायचं आहे। आणि जर हेच डेली करायचं म्हटलं ना तर आपला खूप सारा वेळ जातो, त्याचबरोबर ॲलोवेराचं पानसुद्धा वाया जातं, कारण आपल्याला एक पानसुद्धा लागत नाही चेहऱ्याला एका वेळेसाठी। त्यामुळे अशा पद्धतीने 1-2 पानांचा जर ज्यूस करून ठेवला तर तुम्ही आठवडाभर छान असं रोज वापरू शकता। आणि अगदी चमचाभर घ्यायचं, पूर्ण चेहऱ्यावरती छान असं मसाज करायचं, खूप छान आणि मस्त असा रिझल्ट मिळतो याचा, कारण मी तुमच्या समोरच दाखवते। आता मी लावलेला होता चेहऱ्यावरती हा ॲलोवेरा जेल आणि आता 1-2 तास झालेले आहेत ऑलमोस्ट, आणि आता मी वॉश करून तुम्हाला दाखवते चेहरा बघा। तर या व्यतिरिक्त याचे जर फायदे म्हणत असाल तुम्ही तर ते तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहेत ॲलोवेरा आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे। ह्याच्यामध्ये खूप सारे घटक आहेत, विटामिन ए, सी, ई, झिंक, कॉपर, कॅल्शियम, सॅलिसिलिक ॲसिड असे बरेचसे घटक ॲलोवेरामध्ये उपलब्ध असतात, जे की आपल्या स्किनसाठी म्हणा, केसांसाठी म्हणा किंवा आपल्या हेल्थसाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतात। जर तुम्हाला सुद्धा केमिकल फ्री असणारं हे ॲलोवेरा जेल हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रेश ॲलोवेरा वापरून घरच्या घरीही बनवू शकता, तेही पटकन बनून जातं, काही जास्त हेक्टिक नाही आहे, अगदी सोप्पं आहे। सो नक्की बनवून पहा। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। बाय बाय।